नमस्कार, भारतीय रेसिपी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण आपल्या भारतीय रेसिपी या यूट्यूब चॅनलमध्ये बनवणार आहोत 2 दोडक्याच्या भाज्या। भाज्या म्हणजे एक भाजी आणि एक चटणी। ज्यांना पण दोडक्याची भाजी आवडत नसेल किंवा लहान मुलंसुद्धा जेव्हा दोडक्याची भाजी खात नसेल, तुम्ही या प्रकारे त्याला भाजीला जरा ट्विस्ट करून बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल। हे बघा, त्यासाठी मी ही 2 तास मठाची डाळ भिजवून घेतली आहे आणि 1 पाव दोडके घेतले आहे। डाळ भिजून घेतल्याने काय होतं की ती आपण भाजीत टाकल्यानंतर भाजीबरोबर पटकन शिजते। यासाठी आता मी हे दोडके धुवून घेतले आहे। तर आपण आता याची पहिल्यांदा साल काढून घेऊ। ही सर्व वरची साल काढून घ्यायची, कारण आपण जर भाजीत ही साल टाकली तर भाजी आपली लवकर शिजत नाही आणि खाताना अशी कडक लागते, म्हणजे दाताखाली अशी एक कडक टेस्ट येते। त्यासाठी आपल्याला ह्या धाग्यांसहित सगळी टेस्ट काढायची आणि भाजी घेताना किंवा दोडके घेताना शक्यतो थोडे कोवळे घ्यायचे, म्हणजे काय होतं आपली भाजीची चव एक छान राहते। आणि दोडके, भोपळे किंवा गिलके हे सर्व पदार्थ किंवा सर्व भाज्या लवकरच फ्रीजमधून ताज्या वापरायच्या आहे। फ्रीजमध्ये फार दिवस ठेवायचं नाही। खरं तर तुम्ही एखादा दिवस ठेवू शकता फक्त, नंतर त्याचा रंगही बदलतो आणि टेस्टही। हे बघा, अशी तर भाजी करण्यासाठी आपण घेतलं आहे तेल। तेलात टाकली आहे मोहरी, जिरं आणि आता आपण ही सर्वप्रथम ही डाळ थोडीशी आपण ह्या तेलामध्ये फ्राय करून घेणार आहोत। ही बघा, अशी छान फ्राय करून घ्यायची। आता आपण यातच 1 चमचा मीठ टाकून घेऊ। हे बघा, थोडीशी मीठ टाकून पण शिजवून घेतली। आता आपण यात घालणार आहोत मसाले। ही जी मठाची डाळ असते तिला इतकी सुंदर टेस्ट असते की त्यामुळे आपल्या भाजीचा एक छान फ्लेवर मिळतो। हे बघा, मी टाकलं आहे साधारण 1.5 चमचा लाल मिरच पावडर, अर्धा चमचा हळद आणि 1 चिमूटभर हिंग। आता हे पण छान शिजवून घेऊ तेलामध्ये मसाले। आणि त्यानंतर जो दोडका आपल्याला चिरून घेतला आहे बारीक, तो टाकायचा आहे। हे बघा, असा दोडका टाकून घेतला आहे आणि हा पण आता सगळ्या मसाल्यांमध्ये आणि डाळीत मिक्स करून घेऊ। आता आपण हे आपले फ्रेश दोडके होते, त्यासाठी आपल्याला जास्त पाणी लागणार नाही शिजायला आणि आपली डाळ पण भिजवलेली आणि अर्धी शिजलेली आहे, म्हणून मी थोडंसंच यात गरम करून उकळलेलं पाणी टाकणार आहे। हे बघा, मी पाणी उकळून घेते। इकडे गॅस मंद करून ठेवला आहे आणि आपण हे उकळलेलं पाणी यात टाकणार आहोत। खरं तर आपल्याकडे मिळणाऱ्या प्रत्येक भाजीचं, प्रत्येक पालेभाजीचं, प्रत्येक फळभाजीचं किंवा प्रत्येक कंदमुळाचं एक विशिष्ट महत्त्व आहे आणि ते वेगवेगळ्या सीझनमध्ये किंवा जेव्हा आपल्याला अवेलेबल होईल तेव्हा आपण विविध प्रकारची कंदमुळं, भाज्या, फळभाज्या सगळं आपल्या आहारात समाविष्ट केलं पाहिजे। हे बघा, दोडक्याची भाजीचा गुणधर्म म्हटलं तर दोडक्याच्या भाजीमुळे आपलं पोट छान साफ होतं। हे बघा, थोडंसं मी पाणी टाकलं आहे आणि याला परत एक उकळी काढून घेते। उकळी निघाली की आपण याला 10 मिनिटं झाकण ठेवून शिजवणार आहोत। हे बघा, झाकण ठेवलं आहे। आता मी 10 मिनिटांनंतर बघते। हे बघा, मस्त रंग आला आहे आणि जवळपास डाळ आणि दोडका दोन्ही शिजल्यासारखे दिसत आहे। आपण शिजले का बघून घेऊ। मला थोडंसं अजून वाटतंय शिजलं पाहिजे, म्हणून मी परत झाकण ठेवलं। आता मी बघते। हे बघा, पाणी पण छान आटलं आहे। हे बघा, दोडका पण छान शिजला आहे, डाळ पण शिजली आहे। आता आपण मंद गॅसवरती बिना झाकणाचा थोडासा भाजीला रंग येण्यासाठी तसंच ठेवायचं, म्हणजे भाजीला छान फ्लेवर आणि रंग येतो। हे बघा, आपली अशी मस्त अशी भाजी बनवून रेडी झाली आहे। आता ही दोडक्याची आणि त्यात टाकून डाळीची भाजी बनली आहे। आता आपण त्याच दोडक्याची दुसरी भाजी बनवणार आहे, ती म्हणजे आपण जी साल काढून घेतली आहे तिची भाजी किंवा चटणी। हे बघा, अशा प्रकारे जी आपण साल काढून घेतली आहे तिला असं एकदम बारीक चिरून घ्यायचं। आपल्याला जेवढं बारीक चिरता येईल तेवढं चिरून घ्यायचं। मी पण आता याला बारीक चिरून घेते। दोन्ही बाजूचे जे
साल होती ती मात्र मी डिस्कार्ड केली आहे, कारण तिच्यामध्ये धागे जास्त असतात आणि ती शिजणार नाही म्हणून. आता मी एकदम छान असं बारीक चिरून घेते. हे बघा, असं छानपैकी बारीक चिरून घेतलं आहे. आणि ह्या पण चटणीला किंवा भाजीला एक छान फ्लेवर असतो, त्यामुळे तुम्हाला पण नक्कीच कळेल की हा फ्लेवर नेमका कसा आहे. प्लस याच्यामध्ये आपण टाकणार आहोत कांदा. कांदा पण असाच बारीक बारीक चिरून घ्यायचा आहे. हे बघा किती मस्त आपण बारीक चिरून घेतलं आहे. वाटत पण नाही की दोडक्याची साल आहे, असं अजून एक वेगळी भाजी आहे असं वाटतंय. हे बघा, याचप्रमाणे आता आपण कांदाही बारीक चिरून घेणार आहोत. आता आपण चटणी करतोय आणि बिना पाण्याची करणार आहे, म्हणून मी नेहमी लोखंडाची कढई वापरते, का याच्यामध्ये लागणार नाही खाली असं. आता मी याच्यात पण मोहरी जिऱ्याचा तडका लावणार आहे. मी बघा मोहरी जिऱ्याचा तडका लावून घेतला आहे. आता आपण यात कांदा फ्राय करून घेऊ. साधारण ट्रान्सपरंट होईपर्यंत फ्राय करणार आहोत, कारण जे आपण दोडक्याचा जो साल आहे ती पण आपण फ्रायच करणार आहोत. यात मी अर्धा चमचा मीठ टाकलं आहे, कारण आपली क्वांटिटी खूप कमी आहे. हे बघ, कांदा गुलाबी रंगावर परतत आला आहे. आता मी यात पण लाल मसाला टाकणार आहे, हळद टाकणार आहे आणि थोडा काळा मसाला पण टाकणार आहे. याला थोडासा वेगळा फ्लेवर देण्यासाठी मी काळा मसाला टाकला आहे. हे बघा, आता हे मसाले छान शिजवून घेऊ. हे बघा किती मस्त दिसतंय मसाल्यांचं पण आपण भाजल्यानंतर. आता हा दोडक्याचा केस मी यात टाकणार आहे. आपण यात पाणी घालणार नाही आहोत. ह्या कांद्यामध्ये जे मॉइश्चर असतं त्यातच हे दोडक्याची साल शिजणार आहे. हे बघा, हे पण छान मिक्स करून घेऊ. आणि आता आपण याच्यावर पण झाकण ठेवणार आहोत, साधारण 5 ते 10 मिनटं. पण त्यात पण आपण मधून मधून थोड्या वेळाने आपण याला उघडून बघणार आहोत आणि मिक्स करून घेणार आहोत, म्हणजे सगळी आपली भाजी एकसारखी शिजेल, म्हणजे वरची आणि खालची ती पण शिजेल. हे बघा, मी 2-3 वेळा झाकण काढून शिजवून घेतली आहे. वाव, मस्त, खूप मस्त सुगंध येतोय आणि रंगही खूप छान आला आहे आणि छान शिजली आहे. आता आपण दोन्ही भाज्या एकत्र सर्व करून घेणार आहे. या दोन्ही भाज्या किंवा ही चटणी आणि ती भाजी आपण डब्यासाठी, तर आपण ही भाजी डब्यासाठी पण देऊ शकतो. एक टिफिन रेसिपी होऊ शकते. आपण ही दोडक्याची चटणी वरण भातासोबत किंवा एखाद्या पातळ भाजीसोबत पण वापरू शकतो. अशा छान छान आणि नवनवीन रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि मी ज्या पद्धतीने रेसिपी बनवते त्या पद्धतीने नक्कीच बनवून बघा.